हाय हॅलो नमस्कार माझ्या गोड ताईंनो मैत्रिणीनं. तर तुम्ही इथं मला बघू शकताय मी एकदम संपूर्ण म्हणजे तयार झालेली आहे. थोडेफार म्हणजे कशासाठी तयार झाले तर आज आहे वटपौर्णिमा. वटपौर्णिमेच्या तुम्हाला सर्वात आधी खूप खूप शुभेच्छा. आणि तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी कुठं आलेली आहे, तर मी आलेली आहे गावी. तर गावी माझ्या भावाच्या मुलीचं लग्न होतं, तर गावी आले होते. तर त्याच्यासोबत एक दिवस मध्ये लगेच वटपौर्णिमा होता. तर वटपौर्णिमा करूनच मी मग मुंबईला निघाले. इथं सर्वात आधी बघू शकता मी इथं ताट तयार करून घेते वडाची पूजा करण्यासाठी. तर ताटामध्ये इथं काय काय घेतले ते मी दाखवते तुम्हाला. तर इथं मोदक घेतलेले, आमच्या इकडं मोदक केले जाते. तर मोदक घेतले, ओटीचं सामान घेतले. माझ्याकडे ब्लाऊज पीस नव्हता, जे काय आहे ते आपलं साधं सिंपल. कच्चं दूध घेतले, धागा घेतलाय आणि कापूर घेतले, अगरबत्ती, आंबा, फुलं आणि इथं आपण दिवे करून घेतल्यात. दिवे पाजळायसाठी आपल्या कणिक मळून कणकाचे दिवे घेतलेले आहेत आणि त्याच्यासाठी वाती आणि तेल आणि हळदी कुंकू या अशा पद्धतीचं मी इथं ताट तयार करून घेते. निवद वगैरे सगळं घेते मी. आणि नारळ, तांब्या हे अशा पद्धतीचं आपल्याला पूजा करण्यासाठी इथं साहित्य मी सर्व घेते. तर ताईंनो, सर्वात आधी इथं तुम्ही ज्याने कोणी ताई नवीन असतील चॅनलला सबस्क्राईब करा. आणि माझा व्हिडिओ कंटिन्यू, आज गावाकडचा माझा व्हिडिओ आहे. आणि फर्स्ट टाईम माझं लग्न झाल्यापासून फर्स्ट टाईम मी आईच्या इथं वटपौर्णिमा साजरी करते. तर इथं बघू शकता आम्ही सगळेजण, माझ्या बहिणी, वहिनी, काकू, काकी सगळेजण आम्ही इथं आईच्या इथले गल्लीतले सगळे आम्ही मिळून मिसळून निघालेलो आहेत. तर इथं पोचलो आम्ही फायनली मारुतीच्या मंदिरात. मला आठवत नाही मी कधी आईच्या इथं मारुतीच्या मंदिरामध्ये गेले होते, मला आठवत नाही. तर खूप दिवसाच्या नंतर मी इथं मारुतीच्या मंदिरात गेले होते. वटपौर्णिमेच्या निमित्तानं सर्वात आधी मारुतीच्या मंदिरात गेलो आम्ही, नंतर मग वडाची पूजा करण्यासाठी गेलो. खूप छान आणि खूप मस्त वाटत होतं. थोडाच करून मी शूट घेतलेला, जास्त काही घेतलेलं नाही आहे. तर हे बघा माझ्या मामाची सून आहे आणि इथं सर्व बायका इथं जमा झाल्यात, नटून थटून एकदम मस्त. खूप छान आणि खूप मस्त भारी वाटत होतं, एवढं भारी वाटत होतं ना गावाकडं. तर हे बघा माझी वहिनी कशी पळाली, कॅमेऱ्या फिरवल्या. तर हे बघा आईच्या इथलं मारुतीचं मंदिर आहे आणि मंदिरामध्ये तर स्त्रियांची एंट्री नसते, बाहेरूनच पूजा केलं जाते. तर बाहेरूनच आम्ही मंदिराच्या बाहेरच पूजा करतोय. तर इथं बघू शकता आईच्या इथलं मंदिर. आणि इथं फायनली आम्ही पोचलो इथं वडाची पूजा करण्यासाठी. तर हे बघा अशा पद्धतीच फेऱ्या घालण्यास जागा नव्हता म्हणून बायका अशा पद्धतीनं धाग्यानं धागा अशा पद्धतीनं वेढा घालत होत्या. तर मी बघू शकता इथं खालती बसले, माझी अजून पूजा चालू होती. तर अशा पद्धतीनं आमची पूजा खूप छान झाली आणि मस्त वाटलं आणि खूप भारी वाटलं. तिथं फोटो वगैरे शूट केला आम्ही, थोडंफार फोटो वगैरे शूट केल्याच्या नंतर थोडंफार फोटो पण मध्ये मी थोडे ॲड केले. सगळ्यांच्या फोटो खूप भारी निघाले आणि खूप मस्त निघाल्या. तिथं माझी पूजा चाललेली आहे अजूनपर्यंत. तर पूजा करून घेते इथं, मग मी धाग्यानं वेढा घालते. मग वेढा घातल्याला मी काही शूट केला नाही, कारण माझ्याकडे कोणीच नव्हतं शूट करण्यासाठी. तर माझ्या एका छोट्याशा भावाच्या मुलीला, एकदम छोटी होती तिनं, तर तिला शूट करायला लावलं होतं मी, घ्यायला सांगितलं होतं थोडंफार. तर मी वेढा घातलेला धाग्याने काही शूट केलेला नाही. तर डायरेक्ट आम्ही इथं वटी भरायचं शूट केलेलं आहे. तर बघू शकता इथं माझ्या ना ही तिघी जणी आहेत ना, ह्या साईडच्या समोरच्या, तर ही तिघी जणी माझ्या चुलती आहेत म्हणजे माझ्या काकी. आणि ते माझ्या जर बाजूला पिवळं साडीवाली बसले ना, ते माझी चुलत बहीण आहे. आणि इकडं बसली माझी वहिनी आहे. सगळे म्हणजे मिळून मिसळून सगळे आम्ही इथं आम्ही वटी भरण्याचा कार्यक्रम करत होतो. ते सगळ्यांना खूप भारी वाटत होतं की मी भेटले त्यांना ह्या वर्षी आज. तर सगळेजण म्हणत होते की आज ह्या वर्षी ना तू भेटले बाई, खूप छान वाटलं आम्ही तुझी वटी भरू म्हणून. माझी वटी खूप उत्साहानं आणि खूप मस्त, खूप छान सर्वजण माझी वटी भरत होत्या. खूप भारी वाटत होतं त्यांना पण मी भेटले ह्या वर्षी म्हणून. तर त्यांना खूपच छान वाटत होतं. मग माझी वटी त्यांनी ते बोलले की ताईची वटी भरतोय आम्ही, तुम्ही फोटो काढा आमचा एक. तर त्यांनी सर्वजण खूप किती उत्साहानं त्यांनी माझ्या वटीला हात लावून माझी वटी भरतात. किती खूप छान वाटतं आणि खूप मस्त. एवढं प्रेमळ माणसं आहेत, तेवढे अजून बी झालं तर किती खूप भारी माणसं आहेत बरं का. जगामध्ये असं म्हणता येत नाही की कोणी प्रेमळ राहिलेलं नाही, पण अजून बी जर कुठं शोधायला गेलं आणि कुठं बघायला गेलं तर खूप जण प्रेमळ अजून पण आहेत माणसं. मग आता माझी वटी सर्वांनी भरली, तर मी एक एक करून सर्वांची मी वटी भरते.
तर माझी वहिनी आणि ताई उठल्या, बहीण माझी उठली, तर चल ताई फोटो काढूया. तर थांब म्हणलं, मला पण वटी भरून घेऊ दे, तुम्ही भरलं म्हणजे झालं काय, मला पण वटी भरून घ्यायचं. वटी भरून घेतल्याच्या नंतर मग फोटो काढूया. त्यांचा आग्रहच की चल ताई फोटो काढू, चल ताई फोटो काढू. खूप छान वाटत होतं. त्यांनी माझ्यासोबत फोटो काढण्यासाठी एवढा त्यांचं मन आतुरत होत होतं ना, ते बघा कसे खेचायला लागलेत माझे. मला बोलतात की चल फोटो काढूया. मी म्हणले नाही, तू आधी वटी भरून घे. तर बोलती नाही, माझी भरली वटी, तू आधी उठी ये, फोटो काढूया. तर मग मी संपूर्ण वटी भरून घेतली आणि गरमी पण खूप होती, पावसाची गरमी जास्त होत होती. त्याच्यामुळं काही जास्त मेकअप वगैरे जास्त राहिलेला नाही आहे. तर इथं बघा सर्वांचं म्हणजे एक सवाशीण एक स्त्री म्हणजे एक किती खूप छान भारी वाटते, एकदम नटून थटून एकदम शिंगार सगळा सवासणीचा घालून मस्त भारी, एकदम मस्त कसलं भारी वाटते. खूपच छान वाटत होतं, मला पण खूप भारी वाटत होतं. इथं बघू शकता माझ्या काक्या एकमेकाला कुंकू लावून इथं वटी भरून घेतात, बघू शकताय. तर खूप भारी वाटत होतं. मग आता मी शेवटी मला उठायलाच भाग पडले त्यांनी की चल मला फोटो काढायचा, चल मला फोटो काढायचा. मग आता इथं बघूया फोटोशूट यांचं चालू होईलच आता. इथं हे बघा, इथे एक एक जण गोळा व्हायला लागल्यात सगळ्या. तर मग मी पण गेले त्यांच्यामध्ये, घ्या बाई तुम्हाला फोटो काढून घ्यायचंय तर घ्या, म्हणून मग फोटो काढायला सुरुवात झाली. तर इथं बघा चाललंय त्यांचं फोटोशूट सगळ्यांचं. त्याने म्हणजे असं मला एकदम हेच करू देत नव्हत्या की चला फोटो काढायचं, चला फोटो काढायचं आहे. त्यांना खूप उत्साह आला होता की माझ्यासोबत त्यांना फोटो काढायचा होता, बस एवढंच. तर खूप छान मस्त हे बघा इथं फोटो काढून आमचं झालेलं आहे. तरी पण थोडं थोडंफार इकडं तिकडं काढतच होत्या. हे बघा छोटंसं झाड आहे, जास्त काही मोठं नाही आहे, छोटंसं झाड आहे. आणि इथं मुलांचं एकदम छोट्या मुलांचं खेळण्यासाठी पण इथं खूप भारी केलेलं आहे. सर्व काही मला घेता आलं नाही, मी माझ्या भावाच्या मुलीला थोडंसं शूट घ्यायला सांगितलं होतं. तर हे बघा माझी इथं बहीण पण आलेली आहे, म्हणजे माझ्या बहिणीला गावामध्येच दिलं, आईच्या इथंच दिलं आहे, म्हणजे तिला माहेरमध्येच दिले, गावामध्येच दिले. तर ते पण इथं पूजा करण्यासाठी आली होती. ते पण ठाण्याला राहते आणि मी पण भिवंडीला राहते. तर ते पण आली होती, तर इथं थोडंसं तिचं पण शूट घेतलेलं आहे. हे बघा, ही माझी बहीण आहे हिरव्या साडीवाली. ते अशा पद्धतीचं खूप छान आणि मस्त इथं भारी. मग मी पण असं धाग्यानं वेढा घातलेला ना, माझं शूट घेता झालं नाही, कारण इकडं तिकडं गेल्या होत्या पुरी. हे बघा फोटो काढायला म्हणजे कमीच नाही. मग आम्ही निघालो घरी, पूजा वगैरे करून झाल्याच्या नंतर घरी निघाले. घरी गेल्याच्या नंतर हे बघा घरी फायनली मी पोचले आईच्या इथं, आईच्या घरी पोचले. तर इथं ना आम्हाला लगेच दुसऱ्या दिवशी निघायचं होतं. मग इथं थोडासा फोटो वगैरे आम्ही सगळ्यांनी मिळून परत एकदा फोटो वगैरे काढले, थोडासा शूट घेतले. फायनली आम्ही आता घरी पोचलो. उपास पण होता, उपास सोडायचा होता. आणि आईच्या इथं ना आईच्या घरी म्हणजे वड पुंजायचं नाही आहे त्यांच्या घरामध्ये. आणि मला तर आमच्या घरी इकडं सासर घरी पुंजायचं आहे. तर मी दरवर्षी जात असते इथं, मुंबईमध्ये पण जात असते. कोणी नाही आलं ना तरी मी एकटी जात असते वड पुंजण्यासाठी. तर ह्या वर्षी तर खूप मस्त झालं आणि खूप एन्जॉय केले मी पण, भारी वाटलं मला. आणि भारीच वाटलं, खूप छान एकदम. माझे सगळे आम्ही मिळून मिसळून मस्त वडाची पूजा करून आलो. आणि त्या दिवशी तर म्हणजे त्या तो दिवसच एकदम भारी होता माझ्यासाठी, खूप खास. म्हणजे आईच्या घरी यावर्षी पहिल्यांदा आणि फर्स्ट टाईम माझं वडाची पूजा होते आणि वटपौर्णिमा साजरी होते. तर इथं बघू शकता, हे मी शूट म्हणजे थोडंफार आपलं शॉर्टमध्ये मी बनवलं होतं. शॉर्टमध्ये पण मी टाकलेलं आहे, ते पण मी त्याच्यामध्ये ॲड केला. आणि इथं फोटो वगैरे शूट आम्ही करून घेतले. तर फोटो पण मी तुम्हाला पुढं थोडं दाखवतेच आहे. तर ताईंनो, हा वटपौर्णिमाचा गावाकडचा माझा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. भेटूया नेक्स्ट